राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। हे शिष्टमंडळ सध्याच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात चर्चा करणार आहे अशी माहिती मिळते। या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील यांचा समावेश आहे। तर काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळांऐवजी बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड सहभागी होतील। आणि याच संदर्भात आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी निघालेला आहे। राज आणि उद्धव ठाकरे शिवालयाकडे रवाना झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळांऐवजी थोरात आणि वर्षा गायकवाड त्या ठिकाणी जातील। आणि आत्ताची मोठी बातमी म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे रवाना झाले। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय सांगाल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे सध्या निघालेले आहेत, निवडणूक आयोगाची भेट घेणार, काय अपडेट आहे? नक्कीच सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोगावर उठवण्यात आलेले प्रश्नचिन्ह। आणि नेमके याच सगळ्या गोष्टीच्या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। आणि त्यासाठी हे दोघंही जे आहेत ते सध्या रवाना झालेले आहेत। काही वेळेतच शिवालय या ठिकाणी हे दोनही नेते येतील। मुळात सगळ्याच राजकीय पक्षाचे महत्त्वाचे नेते आज या ठिकाणी उपस्थित असतील। खास करून विरोधातील असलेले राजकीय पक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी आज एकत्रित भेटणार आहे आणि निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कारभारासंदर्भात प्रश्नचिन्ह जे गेल्या अनेक दिवसांपासून उठवलं गेलेलं आहे त्या संदर्भात जाबही विचारणार आहे। एकूण जर बघितलं तर सध्या निवडणूक आयोगाचा एकूण कारभार, सोबत असलेल्या मतदार याद्यांचा असलेला घोळ आणि एकूणच ज्या पद्धतीचं कार्यप्रणाली निवडणूक आयोगाची सध्या सुरू आहे या संदर्भात नाराजी विरोधकांनी व्यक्त केलेली बघायला मिळत आहे। आणि याच सगळ्या संदर्भात एक निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आपली एकूणच प्रश्न जे आहेत ते निवडणूक आयोगासमोर ठेवण्यासाठी हे सगळे शिष्टमंडळ जे आहे अध्यक्षांचं ते त्या ठिकाणी जाणार आहेत। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण मंत्रालयामध्ये एकीकडे कॅबिनेट बैठक आहे, एकीकडे सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी असेल तर दुसरीकडे विरोधकांच्या महत्त्वाच्या नेत्यांचं हे शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये जाणार आहे। त्याच्यामुळे आमने सामने हे सगळे नेते येतील का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण वेळ जी आहे ती 12ची आहे आणि 12च्याच या वेळेस कॅबिनेट बैठक देखील सुरू होते। 7व्या माळ्यावरच ही बैठक नियोजित केलेली आहे, त्यामुळे कॅबिनेट देखील 7व्या माळ्यावर असते आणि अशा वेळेस हे सगळे नेते जे आहेत ते एकमेकांच्या समोर येतील का, कशा पद्धतीचं खरं तर बोलणं यांच्यामध्ये होऊ शकतं। निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभारासंदर्भात एकीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे आहे ती आपली बाजू भक्कम करण्यासाठी एक मूठ बांधलेली बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र या सगळ्या एकूणच गोष्टीमध्ये कुठेही मध्ये दिसून येत नाहीये कारण सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की एकूण जो निवडणूक आयोगाचा कारभार आहे तो पारदर्शक आधीच आहे। त्याच्यामुळे नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।